जिजाऊ जय शिवराय। आम्ही आलो इथं अंतरवली सराटी या ठिकाणी। येताना अतिशय वाईटही या गोष्टीचं वाटलं की इथं अंतरवलीच्या दारावरच उमऱ्यावरच वेगवेगळी उपोषण पाहायला मिळाली आणि समाजामध्ये कशा पद्धतीनं तेढ निर्माण होईल याचा शासनानंच अतिशय मोठा डाव रचलेला आहे आणि हे समाजासाठी प्रचंड मोठं विघातक आहे। म्हणजे मनोज दादांची जी भूमिका आहे पहिल्यापासून कुठल्याही समाजावर अन्याय करायचा नाही अशी आहे। आता माझ्यासोबत आलेले आज आमचे गर्दडे पाटील कुठे गेले? हे इकडं धनगर समाजाचे आहेत आणि खास आम्ही पुण्याहून आलोय। पुण्यावरून यासाठी आलोय की दादांना या ठिकाणी सगळ्या समाजाचा गरीब समाजाचा पाठिंबा आहे, पण गरीब समाजाचा पाठिंबा असून सुद्धा राजकीय जे षडयंत्र रचले जातात यानं समाजामध्ये दरी निर्माण व्हावी, राजकारणाच्या या विळख्यामध्ये आरक्षण तसंच अडकून पडावं, समाजामध्ये तेढ निर्माण व्हावं, हा डाव प्रशासनच रचत आहे, हा डाव राजकीय मंडळी रचत आहे। हे आज याची डोळा मी पाहिलं। मी संप्रदायातला माणूस आहे, व्याख्याता आहे, कीर्तनकार आहे, माझ्या रक्तात खोटेपणा नाही। या ठिकाणी येताना अक्षरशः डोळ्यात पाणी येत होतं की वाटानं येताना दुसरे आंदोलनं उभा करण्याची परवानगी शासनानं का द्यावी? म्हणजे भांडण या आमच्या या बसाबोखंडी वाचल्यासारखं झालं हे। म्हणजे ही अतिशय विघातक परिस्थिती आणि यानं महाराष्ट्रातल्या जातीमध्ये तेढ निर्माण होईल। दादांना आजपर्यंत असं कधी वागले नाही। आपल्या समाजाला न्याय मागणं हा गुन्हा नाही आहे आणि किती दिवसापासून इथं आंदोलन आहे आणि मग हे मुद्दामच त्याच रस्त्याला आडवे आंदोलन उभा करणं हा जो खोडसाळपणा आहे हा कुठल्या जातीने केलेला नाही। माझा रोष कुठल्याही जातीवर नाही, हा जो खोडसाळपणा आहे तो इथल्या राजकीय नेत्यांनी केलेला आहे। दादांच्या मागे जी पब्लिक येते ती पब्लिक पाहत नाही। साधा शेतकऱ्याचा मुलगा जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला चॅलेंज करत असेल आणि या दादांच्या समोर भल्या राजकीय नेत्यांना जर नाक घासायची वेळ येत असेल तर हे बऱ्याच लोकांच्या पोटात दुखतंय आणि म्हणून हे षडयंत्र रचलेलं आहे। आज समाजातले लोक जागे झाले। आमचे सचिन भाऊंसारखी ही जी पत्रकार मंडळी आहे यांनी फार मोठा लढा दिला आहे। हे धनाजी संताजी आहे, तिथं तौरसाहेब होते, मी आताच बोललो, ही मंडळी धनाजी संताजी सारखी लढतायत। आपला मीडिया आपल्या हातात घेतलाय आणि ही पोरं लढतायत, ही गरिबाची लेकरं लढतायत। अजूनही आमच्या मनात कुणाच्या बद्दल द्वेष नाही, कुणाचा तिरस्कार नाही। आजही गावागावामध्ये सर्व समाज बांधव एकत्र चांगल्या पद्धतीने गुण्या गोविंदानं नांदत आहेत, पण हे नांदू नयेत, यांच्यामध्ये दुफळी निर्माण व्हावी, यांच्यामध्ये भांडणं व्हावेत, काहीतरी स्फोट व्हावा आणि त्याचा काहीतरी राजकीय फायदा करून घेता यावा आणि आरक्षण हे असंच भिजतं घोंगडं याचं असंच राहावं या मानसिकतेतून हे सगळं होत आहे। तर मी अतिशय एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा म्हणून, एक कीर्तनकार, एक व्याख्याता म्हणून प्रामाणिकपणे मी या गोष्टीचा तीव्र निषेध करतो की जे शासन करते ते भोगायची वेळ येईल आणि महाराष्ट्राचं असं केलं तर महाराष्ट्राचा बीड जिल्ह्याचा, जालना जिल्ह्याचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही। जय जिजाऊ जय शिवराय। आपण बघू शकतोय संघर्ष योद्धा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषण हे म्हणजे त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनत चाललेली आहे आणि सरकार म्हणजे आजपर्यंत मराठा समाजाला हा शाप लागलेला आहे, बलिदानाचा शाप लागलेला आहे। आमचे स्वर्गवासी अण्णासाहेब पाटील गेले, अण्णासाहेब जावळे पाटील गेले, देवीदासजी वडजे गेले, विनायकजी मेटे गेले आणि शेकडो तरुणांनी आमचं बलिदान दिलेलं आहे आणि लाखो मुलं आमचे हे नैराश्यात गेलेले आहेत। डिप्रेशन, आज मानसोपचार तज्ज्ञाकडे जर बघितलं डिप्रेशनच्या गोळ्या आमचे बांधव घेत आहेत। मराठा समाज हा उघड्यावर पडलेला आहे आणि एक सर्वसामान्य शेतकऱ्याचं, कष्टकऱ्याचं, गोरगरीब मुलगा आज लढतोय मनोज जरांगे पाटील आणि अख्खी विरोधकांची फौज या ठिकाणी तयार झालेली आहे। सर्व पक्ष एकवटलेले, आज कुणावर विश्वास ठेवा हे कळत नाही। सगळ्यांनी सत्ता आलटून पालटून उपभोगलेली, सत्ता उपभोगायचं कोणीच राहिलेलं नाही, विश्वास ठेवायचा कुणावर ठेवायचा। मंत्री महोदय येतात, मंत्री होताना, आमदार होताना ही शपथ घेतात जातीवाद करणार नाही आणि सर्वांना समान न्याय देईल, पण हे सरकार कसल्याही पद्धतीत मराठा समाजाला न्याय देऊ शकत नाही। आज प्रत्येक गावागावामध्ये जर बघितलं तर 90% मराठा समाज आहे, भीक मागायची गरज नाही। अरे ज्या वेळेला 94ला
जेव्हा पंजाबराव देशमुख यांनी आरक्षणाचं मराठवाड्याच्या मराठ्यांना म्हणलं होतं तेव्हा आमच्या बापजाद्याने घेतलं नाही, कारण आम्ही सधन होतो, सक्षम होतो, आमच्याकडे शेकडो एकर जमीन होत्या. आमचे लोक म्हणले आम्हाला नको, ज्यांना गरज आहे त्यांना द्या, आणि त्याच वेळेला आमच्याच बापजाद्याने यायला आरक्षण दिलं. आणि आज हे यातले काही हे जे 1500 रुपये रोजानी हे बसवलेले आहेत आमच्या विरोधात, यांना आमरण उपोषणाला हे उपोषण करतात. संध्याकाळी हे वडापाव खातेत आणि दिवसभर हे दाखवतात. मी सर्व समाज बांधवांना एक विनंती करतो, आंतरवाली सराटी या ठिकाणचे सर्व रस्ते खुले आहेत, कुणी संभ्रम पाळू नका. हेच लोक चुकीच्या अफवा पसरवत आहेत, आंतरवाली सराटीचे रस्ते बंद केलेले असं काही नाही. प्रत्यक्ष आपण बघू शकतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून समाज बांधव या ठिकाणी फक्त मनोज जरांगे पाटील यांना बघण्यासाठी आलेले. जसं महाराज म्हणले याची देही याची डोळा, याची देही याची डोळा मनोज जरांगे पाटील यांना बघण्यासाठी येत आहेत. मनोज जरांगे पाटलाला थोडा जरी त्रास झाला तर या महाराष्ट्राला कदापि सहन होणार नाही. मनोज जरांगे पाटलाकडे जर कोणी वाकड्या नजरेनं बघितलं, त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र शांत कधीच होऊ शकत नाही. पण फक्त मनोज जरांगे पाटलानं आम्हाला शांततेत राहायचं सांगितलेलं आहे, म्हणून हा मराठा शांत आहे. म्हणून संत समजू नका आणि शंडही समजू नका. आम्ही मर्द मराठ्याची औलाद आहे, छत्रपती शिवरायांचं रक्त आमच्यामध्ये आहेत आणि 18 पगड जातीला घेऊन समाज हा चालणारा समाज आहे. आजपर्यंत मराठ्यांनी देण्याचं काम केलेलं आहे आणि ज्या ज्या जातींना आरक्षण दिलं गेलं त्या जातीचे सर्व समाज बांधव पूर्ण ताकदीनं छातीचा कोट करून आमच्या पाठीशी आहे. त्यांना माहिती आहे आज मोठ्या भावाला अडचण आहे. आज बघा तुम्ही सगळ्या सोयऱ्यामध्ये सख्या भावांमध्ये भांडणं जर झाले, पण जर दुसऱ्यासोबत जर वाद झाला तर जो वाद झालेला भाऊ आहे तो पाठीशी येत असतो. तसे आमचे हे सर्व म्हणजे आमच्यासोबत दलित बांधव, मुस्लिम बांधव, धनगर बांधव, ओबीसी बांधव. पण अरे ओबीसी बांधव का, तर आम्ही ओबीसी ते मराठवाडा सोडला तर सगळीकडं मराठे हे कुणबीमध्ये आहेत, ओबीसी आहेत. त्यामुळं कुणबी आम्हीच आहे, ओबीसी आम्हीच आहे. त्याच्यामुळं हे जे काही बसवले आणि जे बसवलेत ते धनगर समाजाचं नेतृत्व करतात असं म्हणतात. त्यांच्याच तिथं 400-500 मतदान भेटू शकत नाही. आणि ते आम्ही म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी धनगर आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे. मनोज जरांगे पाटील म्हणतात धनगर आरक्षण मार्गी लागलं पाहिजे, मुस्लिम आरक्षण लागलं पाहिजे. मारवाड्यांच्या कुणबीच्या नोंदी सापडल्या त्यांनाही आरक्षण मिळालं पाहिजे, ब्राह्मणांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांनाही मिळालं पाहिजे. ही मनोज जरांगे पाटलाची भूमिका आहे. आमचीच गोदडी फाटेले तरी आम्ही आजपर्यंत देण्याचं काम केलेलं आहे. आम्ही जर एक भाकर असली तर चतकुरा आम्ही घेणारे आणि 3 पाव आम्ही लोक देणारे आम्ही आहेत. आम्हाला भीक मागायची गरज नाही. फक्त मनोज जरांगे पाटलांनी जर आदेश दिला, जर त्यांनी आदेश दिला तर 288 पैकी एकालाही गुलाल लागू देणार नाही. यांच्या 7 पिढ्या राजकारणातून हद्दपार केल्याशिवाय ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, विधानसभा असो, कुठंच गुलाल लागू देणार नाही. हे सगळे आज हे सगळे आमदार खासदार यांना मात चढलेला आहे, पण यांना माहीत नाही माजच्या पुढं स लावला तर समाज होत असतो आणि हा माज उतरत असतो समाज. त्याच्यामुळं यांनी भ्रमात राहू नये. मराठा वोट बँक नाही, हे तुमच्यासोबत फिरतीन, आमचे मराठे तुमच्यासोबत फिरतीन, तुमच्यासोबत खातीन मटण, पण योग्य वेळेला दाबतीन बटन. त्यामुळं तुम्ही हा गैरसमज सोडून द्या. आज ते तुमच्यासोबत येतील आणि आम्ही सर्व मराठ्यांना हे सांगतो, गनिमी कावे छत्रपती शिवरायांचे शिका आणि त्यांच्यासोबत फिरा, त्यांना दाखवा की आम्ही तुमच्यासोबत आहे. पण जरांगे पाटलांनी जो आदेश दिला, कुठलाही आदेश जर दिला, फक्त मनोज दादाला आम्ही सगळेजण विनंती एवढीच करतो, दादा आता तुम्ही शरीराची आमच्यासाठी चाळणी केलेली आहे. जसं म्हणतात लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जागला पाहिजे. आता लाखही जागवायचे आणि पोशिंदाही जागवायचा आहे. आपण अभिमानानं म्हणतो गड आला पण सिंह गेला. आता असं नाही, गड पण शाबूत ठेवायचा आणि सिंह बी शाबूत ठेवायचा आहे. ती म्हण बदलायची आपल्याला आणि मराठे पूर्ण ताकदीने. आज तुम्हाला गैरसमज असे की आम्ही शांत आहे. अरे आमचं आज काहीच नाही, म्हणजे आमच्याकडं ना आरक्षण आहे ना पैसा आहे. आम्ही बी म्हणजे म्हणेल त्या कंडिशनला सामोरं जाऊ शकतो, म्हणजे आम्ही वेळेला काही करू शकतो. तुम्ही ज्या धमक्या देतात तर ते तुम्ही आता आम्ही तुम्हाला बोलत नाही, फक्त जरांगे पाटलांना आदेश द्या, कुठलाही आदेश द्या, तुम्हाला पळताभोई थोडी होईल. त्यामुळं मी सगळ्या समाज बांधवांना एकच आवाहन करतो, येतानी जातानी शांततेत या. शांततेचा लढा आहे, शांततेत ठेवलं म्हणून 1 वर्ष हे आंदोलन चाललेलं आहे. जर आपण उद्रेक केला असता तर हे आंदोलन 8 दिवसात यांनी गुंडाळून टाकलं असतं.
पण मंदिराच्या सभागृहामध्ये अशी क्रांती होऊ शकते हे कोणालाच माहीत नव्हतं. आज जगाने दखल घेतलेली आहे. याच अंतरवाली सराटीमध्ये जागतिक लेवलची सभा 1,47,00,000 लोकांची, म्हणजे मनोज जरांगे पाटलांना वर्ल्ड रेकॉर्ड केलेले. आज MPSC UPSCला प्रश्न येणार आहे. मनोज जरांगे पाटलांनी जे रेकॉर्ड केले की सर्वात जास्त जगातली सर्वात जास्त गर्दी कुठं जमली तर त्याचं नाव निघालं अंतरवाली सराटी. म्हणजे कुठलाही राजकीय अस्तित्व नसताना कुठलाही राजकीय म्हणजे काय हात असल्याशिवाय देशात पहिली क्रांती म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षापेक्षाही जास्त पब्लिसिटी ही जरांगे पाटलाची. लंडनला क्रिकेटच्या मॅचेस असतात तिथंही त्यांचे बॅनर झळकतात. बद्रीनाथ केदारनाथला लोक बॅनर झळकतात. बालाजीचं दर्शन घ्यायला गेलं म्हणजे आज त्यांनी म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या ऊसतोड कामगाराच्या मुलांना आज ही क्रांती केलेली आहे. आणि आम्ही मराठे छातीचा कोट करून त्यांच्या पाठीशी उभे. मनोज जरांगे पहिले जसं म्हणत होते 1 मराठा लाख मराठा, जरांगे पाटलांनी ती घोषणा चेंज केली. 1 मराठा कोटी मराठा केलं. आता आपण अगोदर आता कसं झालंय 1 जरांगे कोटी जरांगे झालेले. त्याच्यामुळं फक्त एक आहे आम्हाला आमचा सेनापती हा शाबूत ठेवायचा आहे आणि गडही शाबूत ठेवायचा आहे. सर्वांना विनंती शांततेत या, शांततेत जा आणि लाखोंच्या संख्येने अंतरवालीला गर्दी करून दाखवा. या सरकारची झोप उडाली पाहिजे. आज संध्याकाळपासून जसं जमल तसं 2-4 दिवस 1,000-500 रुपये बुडतील बुडू द्या. व्यावसायिकाचे बुडले द्या, शेतीचे कामं राहू द्या. जर आता मराठा हरला तर आंदोलन हरलं. असा लढा 400 वर्षानंतर छत्रपती शिवरायांच्या काळानंतर आज सर्व समाज बांधव एक झालेले. त्यामुळे ही संधी दवडू नका. मनोज जरांगे पाटील एक बंदा काफी, एकाच माणसाचा पाठीमागं खंबीरपणे उभा राहा आणि एवढंच विनंती करतो आणि थांबतो. जय शिवराय.